आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला डब्बा रेसिपी दाखवते। 5 पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बघणार आहोत। अगदी झटपट होतात। मुलांना डब्याला काय द्यावं मम्मीला कळत नाही, तेव्हा असे पदार्थ तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील। चला रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरचं भांडं घेतले, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि 3-4 मिरच्या घेतल्या। आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 चमचे बेसन पीठ, इथे थोडेसे मसाले काढून घेतले, थोडी हळद घेतली, थोडा हिंग, तीळ घेतली, जिरं अर्धा चमचा, 1 चमचा तीळ घेतली, अर्धा चमचा जिरा, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ। आता आपण जो मसाला दळून ठेवलेला आहे लसूण आलं मिरचीचा तो टाकते। अर्धी वाटी दही घेतलेले, लहान वाटी आहे, 3-4 चमचे दही आहे। स्वच्छ कापून घेतली, धुवून घेतलेली मेथी घेतलेली। आपण मेथीचे थेपले तयार करतोय। सकाळी सकाळी डब्याला काय द्यावं सुचत नसेल तर मम्मीला हा उपाय चांगला आहे। छान मेथीचे थेपले मुलांना करून दिलं, पोट पण भरेल आणि मुलांना असे थेपले खूप आवडतील पण। आता पिठाला मेथी सकट दही खूप छान चोळून घ्यायचे। पिठाला दही छान चोळून घेतलेले बघा। मग पाणी थोडंसंच लागतं आपल्याला। ज्यात आपण मसाला तयार केला त्यात थोडं पाणी टाकलं आणि त्या पाण्याने आपण पीठ भिजवतोय। आता थोडं पाणी टाकून छान गोळा मळून घेते। पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे बघू शकता। तुम्हाला पीठ भिजवताना तेल टाकायचं असेल चमचाभर टाकू शकता, मी वरून लावते। पुन्हा तेल लावून मस्त मळून घेते, म्हणजे झटपट आपल्याला थेपले तयार करता येतात। आपल्याला हा पदार्थ माहीत असतो पण ऐनवेळी सुचत नाही, म्हणून आज तुमच्यासाठी ह्या रेसिपी मी आणलेल्या आहेत। चला लगेच थेपले तयार करूया। थेपले आपल्याला जरा पातळ लाटायचे म्हणून जरा लहान लहान गोळा घेतलाय। तुम्ही जाडे पण लाटू शकता पण थेपले जरा बारीकच छान लागतात। सकाळी पोटभरीचा नाश्ता आहे हा। थेपले तेल लावून पण लाटू शकता, पण सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशा पद्धतीने लाटले पीठ लावून तरी चालतात। छान अगदी बारीक थेपला लाटून घ्यायचा आहे। बारीक मस्त थेपला लाटून घेतलेला आहे। तुम्हाला जर वेळ होत असेल तुम्ही अशा ताटलीमध्ये थेपले लाटून मग शेकले घाई गर्दीचे तरी चालतील। 4-5 थेपले एकदम लाटून घ्यायचे आणि मग शेकले तरी चालेल, खाली बसून लाटले। छान थेपले लाटून घेतलेले अगदी बारीक। गॅसवर तवा ठेवलाय, जरा आच मोठीच ठेवायची आहे, गॅस मोठा ठेवायचा आहे। थेपला छान शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी। छान तेल लावायचे, दोन्ही साईडनी तेल लावून मस्त शेकून घ्यायचे खरपूस असे। बघा बारीक असल्यामुळे झटपट शेकले जातात। बघा सर्व थेपले अगदी छान शेकून घेतलेले, किती मऊ होतात बघू शकता तुम्ही। आपण त्यात दही टाकले त्यामुळे थेपले अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात। मुलांना जास्त चावायची पण गरज नाही। असे रोल करून जर तुम्ही दिले अशा पद्धतीने मुलं अगदी आरामात डबा खातील। पहिली डब्बा रेसिपी एकदम तयार आहे। झटपट सकाळच्या सकाळी तुम्ही अशी गव्हाच्या पिठाचे थेपले करून दिले, मुलं अजिबात डबा उरवून घरी आणणार नाही। खूप चविष्ट आणि खुसखुशीत खमंग असे आपले थेपले तयार होतात। आपण सोमवारचा डबा बघितलाय मुलांसाठी, आता आपण मंगळवारी काय द्यायचं डब्याला ते बघूया। इथं गरमागरम मी चपात्या करून ठेवल्या। आता नुसत्या चपात्या देऊन तर मुलं काही खात नाही नीट, भाजी पोळी दिली तरी पण नाटकं करतात। अशा वेळी काय करायचं, इथं उकडलेले माझ्याकडे 3-4 बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे। घाई गर्दी असेल तर हाताने मॅश केले तुम्ही तरी चालेल, चांगले मॅश करून घ्यायचे। ते छान मॅश करून घेतले बघू शकता। घाई गर्दीला हा पदार्थ नक्की बनवत जा, मुलं खुश होतील। इथं मी आमचूर पावडर घेतली आहे, एक अर्धा चमचा, चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। कॉर्नफ्लॉवर नसेल थोडा मैदा घ्या 2 चमचे,
तो पण नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्या. सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. 1 चमचा शेजवान चटणी टाकते, अगदी लहान चमचा आहे. छान मिक्स करायचे. बघा छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याच्या आपण लहान लहान टिक्क्या करायच्या आहे. अशा लांबट आकाराच्या करायच्या आहे, म्हणजे आपल्याला चपातीमध्ये मुलांसाठी नीट ठेवता येईल. बघा अशा लांबट हे करते मी. लांबट शेप द्यायचा आपल्या टिक्कींना. तवा अगदी मंद आचेवर गरम करून घेतलाय, त्यावर ठेवते. आपण कॉर्नफ्लॉवर लावलेलं आहे म्हणून टिक्की काही आपली खाली चिटकणार नाही आहे. अशाच प्रकारे सर्व टिक्क्या तयार करून घेते. सर्व टिक्के छान तयार करून घेतलेले बघू शकता. छान मोठ्या मोठ्या टिक्क्या 4 बटाट्यांमध्ये तयार होऊन गेले. तेल टाकूया छान आणि टिक्के छान गोल्डन ब्राऊन कलरवर शेकून घेते मी. मुलांच्या डब्यासाठी लगेच रोल तयार करून घेऊया. गरमागरम चपात्या केलेल्या आहे मी इथं मी शेजवान चटणी आणि थोडासा टोमॅटो केचप एकत्र करून घेतलेला आहे. मिक्स असा लावून द्यायचा आहे चपातीला. लावल्यानंतर इथं मी टिक्की ठेवलेली आहे. थोडंसं सॅलड कापून ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं ते सॅलड तुम्ही याच्यावर टाकू शकता. थोडंसं गाजर, शिमला मिरची. मुलं न खाणारे सुद्धा असं जर रोल करून दिला तुम्ही डब्याला, नक्की संपूर्ण डबा संपवून येतील मुलं घरी. बघा सॅलड ठेवल्यानंतर थोडासा सॉस पुन्हा सॅलडवरती असं टाकून द्यायचं, याने छान चव येईल. असं मेयोनीज टाकते. मुलं बाहेरचे फ्रँकी रोल वगैरे सुद्धा मागणार नाही तुमच्याकडं. अशा प्रकारे डब्बा दिला तर छान पॅक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रोल छान पॅक केला की इथं तवा गरमच आहे आपला. थोडंसं बटर लावून हा रोल शेकून घ्यायचा आहे. अगदी हलका शेकला तुम्ही तरी चालेल. थोडं बटर लावते मी. दोन्ही साईडनी असं छान अगदी मस्त हलकं खरपूस असं भाजून घेते रोल. मस्त असे रोल जर तुम्ही रॅप करून दिले, मुलं बघा किती खुश होतील तुमच्यावर. अशा पद्धतीने अगदी मुलांना सहज खाता येईल. डबासुद्धा पडणार सुद्धा नाही. बघा अगदी झटपट किती छान आपला डब्बा तयार होतोय. मुलं चपाती खाणार नसतील ते मुलंसुद्धा आता चपाती खायला लागतील. अशा पद्धतीने बघा आपला दुसरा डब्बा, मंगळवारचा डब्बा अगदी छान तयार आहे. मुलांना खायला पण किती साधं सोपं होईल बघू शकता. थोडासुद्धा डबा शिल्लक राहणार नाही. आता मुलांचं पोट पण भरेल. अगदी पौष्टिक डबा दाखवला आहे मी आज तुमच्यासाठी. त्यासाठी तिसरा पदार्थ बघतोय. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळलेलं नाही आहे, असंच घेतलं आहे मी. लहान वाटी रवा घेतला आहे. रवा बारीक घेतलेला आहे. जाड रवा असेल थोडासा मिक्सरमधून बारीक करून घेतला किंवा तसा पण टाकला तरी हरकत नाही. कांदा बारीक कापलेला, 1 मिरची बारीक कापून घेतली आहे. कढीपत्त्याची काही पानं बारीक कापून घेतली आहे. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 लहान चमचा जिरे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. लागता आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी लागणार आहे. जवळजवळ 1.5 ग्लास. आपल्याला छान डोस्याचं बॅटर जसं असतं तसं तयार करून घ्यायचे. आपण धिरडे तयार करतोय गव्हाच्या पिठाचे, म्हणजे डोसे. मुलांच्या डब्यासाठी हा पर्याय खूप चांगला आहे. झटपट पण होतं आणि पौष्टिक पण. मुलांना आवडतील असे डोसे तयार होतात. थोडासा रवा टाकला तर बाइंडिंग छान येतं आपल्या डोस्यांना, म्हणजे तुटणार वगैरे नाही. घाई गर्दी असली आणि तुमचे डोसे जर तुटायला लागले, थोडासा रवा टाकायचा, त्यामुळे गव्हाच्या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि डोसे अजिबात तुटत नाही, छान होतात. आता हे मिश्रण छान मिक्स करून घेते. आपलं मिश्रण बघू शकता मस्त करून घेतलेलं आहे. जेवढं गव्हाचं पीठ होतं त्याच्या 2.5 पट तरी मला पाणी लागलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2 ग्लास मी पाणी टाकलं. तुम्ही अंदाजाने घ्या. आपल्याला छान डोस्यासारखं बॅटर तयार करता येईल एवढं पाण्याचा वापर करायचा आहे. आता यात आपण रवा टाकलाय म्हणून 5 मिनटं तरी बाजूला ठेवून देऊया. 5 मिनटं झाले. लगेच आपण पुन्हा पीठ असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान बॅटर. हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे. मुलं काही खात नसतील, पौष्टिक खायला द्यायचं आहे. मम्मीला नेहमीच काळजी असते मुलांना काहीतरी पौष्टिक डब्यात वगैरे द्यावं. तुम्ही नेहमी जरी हा पदार्थ केला
गव्हाच्या पिठाचा, तरी काही हरकत नाही. यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकून पण करू शकता. मुलं भाज्या खात नसतील, यात टाकून दिल्या तुम्ही आणि असा डोसा तयार करून दिला, अगदी आवडीने खातील बघा. वरून पण थोडंसं तेल लावायचं आहे. बघा आपले डोसे, घावणे, तुम्ही जे बोलाल ते छान बघू शकता. किती छान एक साईड छान शेकून घेतली आहे, अगदी सोनेरी कलरवर. दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचं आहे, बघू शकता. मुलांचा डब्बा अगदी छान तयार आहे. असे रोल करून ठेवून दिले तुम्ही डब्यामध्ये, मुलं अगदी रोलच्या रोल खाऊ शकतात. मी इथं सॉस असं वाटीमध्ये काढून दाखवलं आहे. तुम्ही मुलांना डब्यामध्ये एखादा लहानसा पाऊच जरी देऊन टाकला सॉसचा वगैरे तरी छान. लोणच्याबरोबर पण हा पदार्थ खूप छान लागतात. याला म्हणतात ठिकसणीचं मस्कट. कोकणातला खूप अगदी आवडता पदार्थ आहे. नाश्त्याला काही नाही सुचलं तर कोकणात हा ठिकसणीचं मस्कट नेहमी करतात. गव्हाच्या पिठाचा पौष्टिक पदार्थ आहे. डब्याची चौथी रेसिपी बघणार आहोत. अगदी झटकीपट रेसिपी दाखवते. कढईत थोडंसं तेल टाकले, चमचा भरत. एक मिरची बारीक कापून टाकली, एक उभा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. अगदी 2 मिनिटच परतायचं आपल्याला, जास्त पण नाही. कांदा छान परतून घेतलाय, जास्त पण लाल नाही करायचं आपल्याला. इथं मी एक शिमला मिरची बारीक कापून ठेवली, एक लहानसा गाजर बारीक किसून ठेवलेला आहे. 2 बटाटे बारीक किसून घेतले आणि पाण्यात टाकून दिले, म्हणजे काळे पडणार नाही. ते आता असे पाण्यातून पिळून घ्यायचे आपल्याला, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. आणि ते पण यात टाकायचे आपल्याला. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भाज्या यात टाकू शकता. मी फक्त गाजर, शिमला मिरची आणि बटाटाच टाकलाय. तुमची मुलं जी भाजी खात नसतील ती तुम्ही यात ॲड करू शकता. आता हे छान परतून घेतलं. छान परतून झालं की आता आपण सुके मसाले टाकूया. इथं मी पाव चमचा आमचूर पावडर घेतली. तुमच्याकडे चाट मसाला असेल तोही टाकू शकता. पदार्थाला छान चव येते. 1 चमचा चिली फ्लेक्स, आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे म्हणून 1 चमचाच टाकलाय. अर्धा चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा रेड चिली सॉस, तुम्ही टोमॅटो सॉस पण टाकू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ, कोथिंबीर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पण भाज्या एकदम बारीक किसून घेतल्या आहे म्हणून फक्त 1-2 मिनटं, 2-3 मिनटं झाकण ठेवून भाज्या शिजवून घेते. 2-3 मिनटं झाले. आपलं सारण छान शिजून गेलेलं आहे बघा. आता थोडंसं सारण थंड करून घेते आणि पुढची तयारी करते. इथे मी सारण पण थंड करून घेतलंय, बघू शकता. इथं मी जरा कमी शेकून चपात्या करून घेतलेल्या, अगदी लहान लहान. आपण मुलांसाठी टाकोस तयार करतोय. मुलं बाहेरचं खाणं सुद्धा विसरून जातील असा डबा दिल्यावर. आपण टाकोस तयार करूया. चपाती घेतली, सॉस लावते मी. सॉस लावून घेतलाय. चीज आवडत असेल तुम्हाला, मुलांना द्यावंसं वाटत असेल तरच द्या, नाहीतर नाही ठेवलं तरीही चालेल. आणि जे आपण सारण तयार करून ठेवलंय ते टाकते. मुलं इतके खुश होतील. असा पदार्थ जर तुम्ही डब्याला दिला ना, अगदी झटपट होतो. तुमच्याकडे उकडलेला बटाटा तयार असेल तुम्ही तोही वापरू शकता. माझ्याकडे उकडलेले बटाटे नव्हते म्हणून मी बटाटा किसून घेतलेला आहे. किसलेला पण बटाटा छान लागतो आणि असा पण चांगला लागतो. फक्त आता आपण फोल्ड करायचं आहे, बघू शकता. असा डबा, मुलं इतके खुश होतील. संपूर्ण डबा नाही संपवला तर मला बोला. अशाच प्रकारे मी टाकोस तयार करून घेते. तसाच टाकोस तयार करून घेतलाय, बघू शकता. तवा गरम करायला ठेवलेला आहे, अगदी बारीक आचेवर ठेवलाय. बटर टाकते. तुम्ही तेलावर पण करू शकता हा पदार्थ. वरून पण बटर लावून देते. दोन्ही साईडने मस्त बटरवर शेकून घ्यायचं आहे आपल्याला. छान कलर बघा किती छान आलेला. छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे बटरवर. दोन्ही साईडने छान शेकून घेतलेले, बघू शकता. मुलांचा डबा एकदम तयार आहे. असा छान सजवून दिला तुम्ही मुलांना डबा. मुलं बघा किती खुश होतील, आनंदाने खातील. एखादं केचपची तुमच्याकडं पाऊच असेल 1-2 रुपयाचा, तो ठेवून द्या. मुलं छान खाऊन घेतील. बघा आपला डब्बा रेसिपी एकदम तयार आहे. डब्बा रेसिपीमध्ये 5वा नाश्ता बघतोय, बघू शकता. 2 बटाटे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले. आता त्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. साल काढून घेते मी.
बटाट्याचे साल काढून घेतले आणि लगेच पाण्यात टाकले म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. आता आपल्याला बटाटे छान बारीक किसणीवर किसून घ्यायचे. ज्या बाउलमध्ये आपण नाश्त्याचे बॅटर तयार करणार आहोत त्यातच मी बारीक किसणीने किसून घेते बटाटे आणि कांदा. बघू शकता एकदम बारीक किसणीवर किसून घेतलेलं, काही वेळ लागत नाही आपल्याला. इथं मी गव्हाचं पीठ घेतलं, 3-4 चमचे गव्हाचं पीठ टाकते. हा नाश्ता बनवायला इतका सोपा आहे की तुम्ही सकाळी सकाळी मुलांची शाळा असेल अगदी 5 मिनिटाच्या आत तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. गव्हाच्या पिठाबरोबर 2 चमचेच रवा घेतलाय. बघू शकता तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तुम्ही तेही वापरू शकता. 1 चमचा जिरे, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, हिरवी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाची फोड पिळून द्यायची आपल्याला. हे छान मिक्स करून घ्यायचे आपण. आपलं गव्हाचं पीठ आणि बटाट्याचं बॅटर बघू शकता अगदी झटपट तयार झालेले. आपण बटाट्याचे आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार करत आहोत. तवा ठेवलेला आहे छान, तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार करताना पाण्याचा थेंब पण वापरला नाही तरी चालतो, कारण बटाट्याला आणि कांद्याला भरपूर असं मीठ टाकल्यावर पाणी सुटतं आणि आपण 3-4 चमचे गव्हाचं पीठ वापरत आहोत म्हणून पाणी नाही टाकलं तरी चालेल. असं छान असं चमच्याने पसरवून द्यायचं. छान पसरवून घेतलेलं, काही वेळ नाही लागत. चमच्यानेच पसरवलं, हात नाही भरवले तरी चालतं. थोडंसं तेल वरून लावून द्यायचं आपल्याला. एक साईडने छान शेकून घ्यायचं. उलटवायला पण बघू शकता काही वेळ नाही लागत. किती छान खरपूस असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. आपलं धिरडं दोन्ही साईडने थोडं थोडं तेल लावायचं. मस्त दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून घेतलंय. बघू शकता धिरडं आपलं एकदम मस्त तयार आहे. उलटवायला पण काही त्रास होत नाही. सकाळी सकाळी घाई गडबडीत असा नाश्ता खूपच छान तयार होतो. थोडं तेल लावून घ्यायचं. एवढ्या बॅटरमध्ये चांगले 5 ते 6 आपले धिरडे छान तयार होतात. छान पसरवून घ्यायचं चमच्याने. दुसरं पण धिरडं किती मस्त असं तयार करून घेतलेलं आहे, खरपूस असं भाजून घेतलंय. मुलांचा डबा किती छान भरलेला आहे. एखादी सॉसची पुडी वगैरे असेल तुमच्याकडे ती देऊ शकता, किंवा शेंगदाण्याची जी चटणी असेल ह्या धिरड्यांबरोबर काही छान लागतं. अगदी नुसते सुद्धा मुलांना दिले, काही नाही दिलं त्याबरोबर खायला तरी छान लागतं. लोणचं असेल तुमच्याकडे लोणचं देऊ शकता, लोणच्याबरोबर पण अप्रतिम लागतात. मी तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी सोमवार ते शुक्रवार काय द्यावं हे सुचत नसेल तर मी अगदी छान छान आणि झटपट 5 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपी तुमच्यासमोर आज सादर केलेल्या आहेत. मुलांचा डबा म्हणजे अगदी फक्त देखावा नसतो, मुलांचं मन पण भरलं पाहिजे आणि त्याबरोबर पोट पण भरलं पाहिजे.